नमस्कार, मी किरण भगत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभागाध्यक्ष बदलापूर। मी उभा आहे आपल्या नगरपालिकेच्या समोर। एवढी वाहतूक कोंडी आहे तरीसुद्धा नगरपालिकेने आजही वॉर्डन द्यायला तयार नाहीत। 20 वॉर्डनची भरती झाली होती, मॅक्झिमम 15 वॉर्डन भरले गेले आणि त्याच्यावर 8च रुजू आहेत। आणि संपूर्ण वाहतूक एवढे आपण बोलतो ट्रॅफिक पोलीसवाले तेवढे सगळे लाईनीमध्ये आहेत। म्हणजे ती सगळी ट्रॅफिक क्लिअर करण्यासाठी फक्त एक उड्डाणपुलावर येतात आणि मग आपला नगरपालिका टॅक्स घेते कशासाठी? वाहतूक शाखेने 2-2 लेटर नगरपालिकेला टाकले होते आणि एकही वॉर्डन दिला नाही। 8 वॉर्डन आहेत आणि संपूर्ण टीम जर आपल्या म्हणजे ट्रॅफिक क्लिअर करण्यासाठी तर वीर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर पुलावर जर असेल तर बाकीच्या बदलापूर सिटीमध्ये काय होणार? मी एक रिक्षावाला आहे, मी आज तिथे अर्ध्या तास अडकलो आहे। एक ॲम्ब्युलन्स गेली, ती अडकली, ती क्लिअर करण्यासाठी संपूर्ण टीम आहे वाहतूक शाखेची, म्हणजे ट्रॅफिक पोलीसवाले ते टोटली वाहतूक एका लाईनीमध्ये उभे आहेत। आणि ही ट्रॅफिक लांबच लांब आहे। आज अर्धा 1 तास झाला त्या ब्रिजवर सगळे कोंडून पडलेत। तर त्या ॲम्ब्युलन्समध्ये गेलेला पेशंट जर दगावला तर त्याची सर्वस्वी जिम्मेदारी मी नगरपालिकेला धरीन, कारण तिला क्लिअर करण्यासाठी संपूर्ण ट्रॅफिकवाले इथे येतात, पण मी वॉर्डनची भरती करत नाही। ह्याच्या पुढे मी तर तुम्हाला CO साहेब तुम्हाला भेटायला येणारच आहे, पण लवकरात लवकर हे क्लिअर झालं पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र।